इथे पाहू शकाल आता गोलंदाज पाटील, फलंदाज पाटील, नॉन स्ट्रायकरचा फलंदाज पाटील. काय होणार या मॅच मध्ये? पहिलाच बॉल, जरुरी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आला, परंतु निश्चित आपल्याला इथे संघर्षाची धाव म्हणायला काय हरकत नाहीये. पहिलाच बॉल, त्यावरती खऱ्या तर मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला, परंतु काय झाला, डाळीत कांजी झाला आणि कांजात पाणी झाला, म्हणून कुठेतरी चव कमी लागली. कारण की एकच धाव आली आणि ते एका धावेच्या मदतीने संघाचं खातं इथे मात्र ओपन झालं गेलंय. अगदी आपण पाहू शकाल पहिले षटक पॉवर प्लेचं म्हणजे शेंडी जाऊन नाही तर मुंडी जाऊन नवरा मरो नाही तर नवरी मरो पण वराड्याला मजबूत जेवाय मिळो असा कार्यक्रम. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका सजवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात. एक धाव तर वेगानं कंप्लीट झाली, पण काय सांगायचं फिल्डर तिकडून तोटकासारखा आला, टपकन मारला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. संघाची धावसंख्या 1 पुढे जात असताना 2 धावा बॅटिंग करत असताना चेंज द गेम बडवली बी टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहू शकाल प्रेक्षक मायबाप खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते. यावेळेस मात्र फटका इथे लाजवाब बेकार खुरपून मारलाय. देदाल का हंटको का नाही इलाज. काय सांगायचं फिल्डर धावला तोटका सारखा, पण नाही इलाज. नशीब गांडू तर काय करी पांडू थोड्यासाठी, म्हणजे काय माहिती का अवनी झाली असती र चमारी बैलांना लात मारली असा कार्यक्रम. प्रयत्न भरपूर केले, थोडेसे कमी राहिले आणि तिथे मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय 4 धाब्यांसाठी. मिळाल्या धावा 4, संघाची धावसंख्या 6 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल 2 पाटील, गोलंदाज 3रा पाटील. खऱ्या अर्थाने अगदी विशाल पाटील, ऋतिक पाटील. यावेळेस देखील हो पुन्हा एकदा काय सांगायचं आहे नाट्यो गडी तसा आहे ना तो आडिया बांड्याचा गुडगुडीत सुटसुटीत बेकार बॅटीला ठोकल्या तो बॉल दिसा चोळीत मळीत. हा बॉल देखील सीमाबार, धावा मिळत आहे 4 चौकार. काय सांगायचं आहे बॉलाचा नाही इलाज झाला वया. गडी म्हणजे मजबूत आहे, रट्टा मजबूत आहे, पळावा तरी कसा नाही इलाज. तिथे मात्र जरूर संघाची धावसंख्या आता 10 वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकाल प्रतीक पाटील, संघातील महत्वाचा खेळाडू. यावेळेस देखील पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, पण आता नाही. हा बघा असा तालमेलने असा कार्यक्रम म्हणजे काय माहितीये का, जिथे खेकडाचा कांजी पेने म्हणजे वळवळ 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 विदाउट कॉलिंग. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल इथे एक सिंगल घेतली, संघाची धावसंख्या 11. शेवटचा चेंडू या षटकातील आणि आता शेवटच्या चेंडूवरती प्रदर्शन कशा प्रकारचे राहील. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र बरोबर कार्यक्रम केला. काय सांगायचं आहे लग्नाच्या आधी चिकनी द्यायली आणि लग्नाला चकणी उभी केली. चेंडू टाकण्या अगोदर अँगल वेगळा दाखवला, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये वळाला आणि तिथे मात्र डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र खाऊन पिऊन ढेकर देऊन समाप्त आणि संघाची धावसंख्या 11. यावेळेस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती आलेली गाडी आदित्य भोईर नावाची आहे. बॉलर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आदित्य भोईर गोलंदाजीसाठी तयार होतोय. बघ गड्यानं कोणाकडे चालू केली होती, गड्यानं मजबूत मेकअप केलाय रे, जाम गोरा दिसतो. हा चिकना आहे. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आदित्य तयार होते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्राइक एंडवरती फलंदाज आपण विशाल पाटीलला पाहतोय. विशाल पाटील 4 चेंडूचा सामना केलाय आतापर्यंत. 10 धाब्यांवरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय.
चला आज भरपूर सामने आहेत, काय सांगायचं आहे. रट्टा मारला काय नाही, कार्यक्रम झाला असता पण ना इलाज झाला. इथे मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण तितक्याच वेगानं परंतु तितक्याच वेगानं धाव कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल टीम चेंज द गेम वडवली टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. चला गड्यावर येत ना अंगणात आगीन गाडी पण मोकार सुसाट जाते भोंगा वाजीत, त्यामुळे जरूर वेळ फार महत्वाचा आहे. गोलंदाज आदित्य तयार, मार ना त्याच्या अंगात बुट शिरला था ना, काय सांगायचं आहे. खरं आता निश्चित परंतु गोलंदाजाने सावरलं. बॉलरची केसाची स्टाईल जाम भारी आहे, जशी आमच्या स्कोररची. काय सांगायचं खराट्यासारखं उभं केला टरटरीत, धोकाच नाही. वारमोड झाली तरी हलत नाही ते कॅस. यावेळेस हो पहा अगदी पायाना बॅटच्या मध्ये चेंडू आदळला आणि बघता बघता तिथे चेंडू मात्र निश्चित डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला 12 धावा बनल्या गेल्यात. अजूनही या षटकामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक पाटील यावेळेस स्ट्राइक एंड वरती. यावेळेस फटका चांगला आहे ऋतिक पाटील. काय सांगायचंय तोय गडी डेंजर आहे रे. गोल गरगरीत आहे पार. जाडा जुडा घट्टा घुट्टा आडिया बांध्याचा बोजा बारदान काढून 80-85 किलो बोजा. रट्टा पण तेवढाच 90 किलोचा. दे धनका हंटो का. इथे देखील धावा मिळता इच्छा. कमालीची मैदानाच्या आतमध्ये यावेळेस होताना पाहायला मिळाली ऋतिकची. गोलंदाज आदित्य यावेळेस देखील ओहो चेंडू हवेत आहे, पाव लागेल. काय सांगायचं आहे. मज गड्याना प्रयत्न केला पण नाही ना, धोकाच नाही. कार्यक्रमच तसा होता ना, त्याचा रट्टाच तसा होता. गडीच निभार. यावेळेस षटकार. यावेळेस हो समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव घेण्याचा प्रयत्न. तो बघा त्याच्या अंगात नेमका कंची हेडर शिरले ठाई. बाबा 1 रन झाली का तो जागेवर थांबत नाही, डायरेक्ट करी तो थकथय्या. धावा धावफलकावरती अगदी आपण पाहू शकाल बनल्या गेल्या 23 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि संघाची धावसंख्या बिनबाद 23 धावा. डीजे शुभागमन आणि निश्चित या स्पर्धेचे यशस्वी आयोजक सचिन दादा दळवी यांचं इथे शुभागमन होते. दादा निश्चित तुमचं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज वेदांत पाटील. बरंच पाटील आद रे मॅच तवाच. काय सांगायचं आहे डीजे वाला पण निसता पाटील गाणं लायतो, धोकाच नाही. अगदी आपण पाहू शकाल यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती वेदांत. खऱ्या अर्थाने आपण षटक क्रमांक 3 हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीड अप ठेवा. पुढची मॅच आपल्याला मिडलिंग मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. भूमी 11 जुन्नर आणि त्यांच्या विरुद्ध सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. आणि यावेळेस बॉल हवेत आहे पण नाही इलाज.
भयानक कार्यक्रम शेम भाजीत भाजी कोबीची आणि पहिली लाईन माराय पोरगी पहा मामाची म्हणजे काही मॅटर झालं तरी मामा सॉल्व्ह करेल इलाज नाही कारण काय माहिती आहे का मामाची इथे मात्र जणू काही पहिल्याच बॉलवरती त्या प्रकारची कामगिरी केली आणि चेंडूला पाठवलंय षटकाराच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या 29 बनली आहे पहा गड्यानं आले आल्या काय मस्त आयडियाच लगा के बॉल 6 धाव्यांसाठी पाठवलं गेलंय अगदी पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेदांत स्ट्राईक घेण्यावरती आपण ऋतिक पाटीलला पाहतोय वेदांत तयार होतोय पंचांच्या उजव्या साईडनं पास काय सांगायचं आहे गड्याना बॉल टिकला पण थोडक्यात कार्यक्रम हुकला त्याला माहित आहे आधीच तलवार उगारून राहिलेला त्यामुळे याच्यापासून कसा तरी दूर ठेवायचा होता पण नाही इलाज आणि बॅट्समन नाही का हातात मस्तपैकी सुसमोजे घातला पण फुल पॉवर हा चेंडू एक्स्ट्रा झाला संघाची धावसंख्या 30 बनली गेली यस मला वाटतंय फलंदाजाने घेतलंय यस अगदी पहा आता कार्यक्रम दूध का दूध पाणी का पाणी भले काही का असे ना इथे मात्र निश्चित अगदी चेक केलं जाईल आणि सांगितलं जाईल तत्पूर्वी अगदी आपण पुढची मॅच भूमी 11 जुन्नर टीमचे कर्णधार आणि सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव टीमचे कर्णधार आपल्याला उपस्थित राहायचं आहे कारण की आपल्याला मिड इनिंग मध्ये आता आपल्याला टॉस संपन्न करणार आहोत काय नाही फेअर डिलेव्हरी श्रम कार्यक्रम काय बोलायचं आहे असा रिव्ह्यू जनामध्ये काय माहित आहे का ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतात आपाप अगदी आपण पाहू शकाल इथे कुठेतरी खात्री करण्याचं काम केलं आणि निश्चित हा चेंडू जर पाहिला तर निश्चित लिगली चेंडू पाहायला मिळाला पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका क्षेत्ररक्षक काय सांगायचं आहे बस असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का आंधळ्याची वरात बैऱ्याच्या घरात पहिला प्रयत्न करायचा होता जमला नाही अगदी त्याच पद्धतीने झाला इथे कुठेतरी थोडस चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न परंतु ज्याला कार्यक्रम बिनसला आणि तिथे मात्र धावा मिळाल्या 4 ठोकलीचे संघाची धावसंख्येकडे आपण जात आहोत 34 बनल्या गेल्यात आता मात्र नाही यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी अशी गोलंदाजी अगोदरच्या बॉलवरती चौकार आला आणि या बॉलवरती डॉट बॉल म्हणजे सेम अगं मालू तू किती चालू मध्ये टाकलेला हा चेंडू आलाय डॉट इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय 2440 प्रेक्षक सॉरी 2683 प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि यावेळेस मात्र हो खडे खडे भयानक कार्यक्रम तात्या मामा काका आडत रेखत सोळीत मळीत 4 ठोक तो 30 धाबा गाना एक नंबर लायला है का सातो जन्म तुझको पाके गोरी तेरे नैनो में हम बच जाते फक्त काय कर माहिती का ज्यांचं चॅटिंग वाला गडी आहेत ना त्यांचा फक्त गम बाहेर नको कडू म्हणजे बस नाही तर दम उपटायचा यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न स्कोर लेगला क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचला जातो एकदा वेगाने कंप्लीट बस काय रे काय झाला लय भयानक कार्यक्रम झाला बेडूकचा फिल्डिंग झाली चापाचापी आणि असा कार्यक्रम म्हणजे काय झाला अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा भाषा बिना लग्नाचा ओम भट स्वाहा
काय नाही, फुलटॉस बॉल भेटला, त्याला वाटला काय माहितीये का, मी नाही त्यातली ना कडी लावा आतली, टक 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 शेंडी फोडली. आणि शेंडी फोडली म्हणजे काय, बांधावर लावली भेंडी, मेवणे लावली भेंडी, बॅट्समनला फोडली शेंडी. डॉट, निर्धाव चेंडू. सुरुवात मात्र यावेळेस चांगली झाली षटकाची. शेवटचं षटक, 5 चेंडू डावामध्ये शिल्लक आहे. ये क्या हुआ, कैसे हुआ, लपडाई हुआ. पहा, वाईट चेंडू आलाय, चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिला चेंडू तितका चांगला राहिला, परंतु हा चेंडू थोडासा खराब आलाय. मोनिश पाटील, पाहावं लागेल, मोनिशला कमबॅक करण्याची गरज आहे. धावा धावफलकावरती 41 आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, बस. या वेगळाच कार्यक्रम झाला, पिक्चर लागला दिलवाले आणि लागला दिल जले कार्यक्रम. पहा, अगदी स्विचितचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु जमलं नाही. तिथे मात्र फलंदाज धावाच्या स्वरूपाने बाद झाला. आतमध्ये कमलेश पाटील. अगदी आपण निश्चित मिडिनिंग मध्ये टॉस देखील संपन्न करणार आहोत. भूमी 11 जुन्नर तर त्यांच्या विरोधात सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. या दोन टीमच्या दरम्यान अगदी आपण पाहणार आहोत पहिल्या फेरीतील शेवटची लढत. 41 बनल्या गेल्यात. कमलेश पाटील नॉन स्ट्राइक एंड वरती, अर्थात काबा. यावेळेस पाहू शकाल गोलंदाज तयार मोनिश. आणि यावेळेस हो, मोनिश वरती हल्ला बॉल. यावेळेस मात्र काय नाही, तुम्ही लोकांचं पत्र ठेवूच नका. धन करायची 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला व्हायचा. इथे मात्र यावेळेस देखील फटका कमालीचा पाहायला मिळालाय. ऋतिक पाटीलच्या बॅटमधला षटकार. चाळीस बनल्या गेल्यात. पहा, मोनिश पाटील 47 बनल्या गेल्यात. आणि अगदी डावामधील अजूनही 3 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. पाहू शकाल चांगली बॅटिंग केली जाते. आणि खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतो ना, ऋतिक पाटील धडाकेबाज चषक वडवली या स्पर्धेमध्ये. ग्रामीण हापचा करा तर मालिकावीर राहिलेला हा खेळाडू. काय सांगायचं, हेलिकॉप्टर उडायला पण पेट्रोल कमी भेटला. एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी. बस, लय भयानक शिवम कार्यक्रम झाला बाबा. अगदी वेगानं धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, पण नाही इलाज झाला. कुठं कावा गेला तर पण काय सांगायचं, त्याला खालची आलेला फोकारला. आणि अशा पद्धतीनं इथे मात्र ऋतिक बाद झालाय. इथे मात्र शिल्लक आहेत आणि आता 2 चेंडू पहावे लागतील.
चला अगदी आपण पाहू शकाल शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका साईडनं भूमी 11 जुन्नर तर त्यांच्या विरोधात सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. हलक्या हातान हा काय सांगायचं आहे धोकाच नाही झाला थोडा इकडचा तिकडा कांजात पाणी नाही डाळ आळणी आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो 49 बनल्या गेले डाबा मधील शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. पाहू शकाल शेवटचा चेंडू किती धावफलकावरती सेट होतील. एकविरा स्पोर्ट गुरवली पाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. अर्थात सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सचिन दादा दळवी, त्याचप्रमाणे नितेश दादा मेहेर, मिलिंद दादा दळवी, त्यानंतर सचिन दादा दळवी. खऱ्या अर्थाने निश्चित त्यांच्या समेत असलेला त्यांचा संपूर्ण जो ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मोठ्या थाटामाटाने संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा तिसरा दिवस शेवटचा चेंडू 49 बनल्यात. यावेळेस कमलेश पाटील स्ट्राइक एंड वरती डावखुरा हाताचा खेळाडू. ओहो कमलेश पाटील काय सांगायचंय गडी मात्र हातपाय काड्या कुड्या पण रट्टा मात्र गड्याचा मजबूत जाड्या जुड्या कमलेश पाटील बेकार ठोनका दे दणका हा षटकार. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार माहुलगाव आणि जुन्नर. आपल्याला ही स्पर्धा भरवत असताना सर्वात मोलाचं योगदान आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन दादा यांना मी विनंती करतो या सचिन दादा दळवी यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. आणि नितेश दादा एक गोष्ट आवर्जून सांगेन 4 टीम काल दुपारी 2 वाजता कट झाल्या आपल्या या ग्रुप मध्ये, परंतु जे सर्व स्पॉन्सर आहेत त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो कारण त्यांनी त्या 4ही टीम आम्हाला उपस्थित करून दिलेला आहे. छापा या सर व्यासपीठावर एका बाजूला प्रमोद आहे दुसऱ्या बाजूला माहुलगावचे कॅप्टन आहेत. सर टॉस जिंकले समोर जुन्नरचा संघ काय निर्णय घ्या? आम्ही फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कितपर्यंत रोखण्याचं टार्गेट? जेवढा कमी रोखू तेवढा आमच्या फलंदाजाला पण इझी होईल, थोडा कमी द्यायचा प्रयत्न करू. ओके बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते माहुलगाव विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. धन्यवाद. निश्चित मित्रांनो 55 धावा यावेळेस बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडवली क्रिकेट संघानं बनवल्या आणि 56 धाब्यांचं लक्ष समोर ठेवलंय आणि निश्चित या 56 धावा कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकूया निखिलजी ठोंबरे सरांच्या गोड आवाजामध्ये. मी तोपर्यंत थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. धन्यवाद. लाडकी आवडती क्रीडा स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 8ही संघ मातब्बर आहेत. 8ही संघांच्या स्पॉन्सर्स आपण विशेष कौतुक करू. यानंतर होणारी लढत आहे जुन्नर भूमी 11 आणि सुनील शेठ 9394 माहुलगाव. सुनील शेठ फुलोर यांचा संघ आहे, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करू. त्यांनी टॉस जिंकलं, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे. शेवटच्या बॉलवर काबाच्या बॅटमधून आलेला षटकार जो मात्र आपण पाहिला आणि इथे आता वनस्फोट टेंबिवली या संघाच्या समोर टार्गेट सेट केलंय ते 56 धावांचं. 24 चेंडू 56 धावा हे लक्ष आपल्याला पाहायला मिळेल.
चला जास्त विलंब करू नका. सलामीची जोडी प्रतीक थोडं घाई करा. वनस्फोट दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. जतीन भोयाळ सर आणि त्यांच्या जोडीला चिंटू सर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 56 धावांचं लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरुद्ध वनस्फोट टेंबिवली. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या गुरवलीच्या मैदानावर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील प्रतीक पाटील आणि प्रतीक पाटील यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये परेश गोराटकर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये पराग वतारी का बॅटिंग केली. पराग वतारी आणि त्यांच्या जोडीला असणारे खेळाडू अक्षय पाटील प्रभावित करणारी कामगिरी. साई स्पोर्ट खारबाव हा संघ काल बक्षीस पात्र फेरीत. पहिल्या दिवसामध्ये कामरान कुंगले अप्पू कुंगले आणि संपूर्ण ग्रीशा 11 RCC राया. तर तिसरा दिवस कुणाच्या नावावर राहतो ते आपल्याला पाहायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सर्वात महत्वाचं काय, आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ साई स्पोर्ट खारबाव बरोबर मॅच खेळेल आणि ती मॅच झाल्यानंतर पहिली सेमीफायनल आपण खेळवणार आहोत. त्यातील जिंकणारा संघ त्यांच्या विरुद्ध RCC राया. म्हणजे ओपन गटातून एक संघ आपल्याला फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल ओपन ग्रामीणचा. 4 वाजता रिपोर्टिंग आहे साईश खारबाव आणि 5 वाजता रिपोर्टिंग आहे RCC राया. याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल कमलेश पाटील. कावाच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर प्रतीक पाटील आहे आणि वनस्फोट टेंबिवली जय हनुमान टेंबिवली या नावाने सातत्याने खेळणारा संघ, यंदाच्या हंगामात सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय मैदानामध्ये चेंज द गेम वडवली बी. मॅचला सुरुवात कमलेश पाटील. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. व्हाट अ शॉट. प्रतीक पाटील पाट मधून चेंडू सीमा रेषेचा वेध घेतो. एक टप्पा खात पाटील के गाजवणारा प्रतीकचा हा प्रतिकार करणारा चौकार. का 56 धावांचा पाठला करत असताना प्रतीकच्या पाठमधून प्रतिकार करणारा हा चौकार आपण पाहिला. प्रतीक पाटील इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघ धाव संख्या 7 धावा. एक संघामध्ये आपण सातत्याने प्रतीकला पाहतो टेंबिवली टीम मध्ये. तर दुसऱ्या बाजूला तालुका व्यावसायिक गटामध्ये काय सर तिसऱ्या पंचांची मागणी. हिट विकेट झालंय का तेच पाहण्यासाठी मला वाटतं तिसऱ्या पंचांची ते मदत घेतली जाते आणि तिसरे पंच आता प्रवीण विषय सर. हिट विकेट नाहीये. बॉल कंप्लीट झाल्यानंतर खेळून झाल्यानंतर मागे येताना असा पंचांचा निर्णय आलेला आहे. तुम्ही पंचांशी चर्चा करू शकता.
जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे व्हाईट बॉल आणि त्याची एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. पंचांनी जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिला आपण पाहतोय 56 धावांचा पाठलाग आहे. एका बाजूला चेंज द गेम वडवली बी आहे आणि दुसऱ्या बाजूला वन स्पोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते टेंबिवली टीमची ती आपल्याला पाहिजे. 5 धावा धावफलकावर कमलेश पाटील कावाला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे एज तिथे तिथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या 6. तिथे संधी होती अनिलला डायरेक्ट हिट केल्यानंतर परेश गोराटकरला तंबूच्या आश्रयाला पाठवण्याची. बॅकअप साठी भरपूर खेळाडू होते परंतु अनिलने बॉल हातामध्येच ठेवला. तिथे कोणत्याही प्रकारची रिस्क त्याने घेतली नाही. एक धाव आली. संघात जाऊ संख्या धावफलकावर 6 धावा. वनस्पोर्ट टेंबिवली त्यांच्या विरुद्ध वडवली बी हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता परेश गोराटकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहेत. नॉन स्ट्रायकर इनवर प्रतीक पाटील आपण पाहतोय. व्यावसायिक गट तालुका मध्ये बालाजी एकर्स भिवंडीकडून सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. इथे टाकलेला हा चेंडू परेश गोराटकरच्या बॅट मधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु तिथे नकार दिला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 7 धावा विदाउट लॉस. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नवनवीन अपडेट लवकरच तुमच्या भेटीला येतील. इथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 8 या धावसंख्येवर. पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आत. बॅटिंग करत असताना वनस्पोर्ट टेंबिवली तर क्षेत्ररक्षण करत असताना चेंज द गेम वडवली बी. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट आहे जो संघ बॅटिंग करतो टेंबिवली. दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट वडवली बी हा संघ. चेंज द गेम गोलंदाज तयार. कावा कमलेश पाटील कावाचा हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॉट विकेट आली. रुपेश पाटीलने सुंदर झेल पकडलाय. फलंदाज बाद होतील परेश गोराटकर. बॅक टू द पेव्हिलियन. मैदानामध्ये मोनिश पाटील इन ॲट नंबर 3 मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. विकेट आली. कावाच्या गोलंदाजीवर रुपेशचं कौतुक व्हायला पाहिजे. बाउंड्री लगत एक सुंदर झेल त्याने टिपलेला. कॅप्टनशिप भरपूर महत्वाची राहील. विशाल पाटील हे संघाचे संघनायक आहेत. कमलेश पाटील आपण पाहतोय. ऋतिकला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. विकास आहे. अनिल संघामध्ये शुभम आहे. एक जबरदस्त युनिट आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील मोनिस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 8 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर कावा पाटील. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने विशालकडून थोडीशी मिस्टेक झाली. त्याचा जास्त तोटा होणार नाहीये. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झालं. धावफलकावर धावसंख्या वनस्पोर्ट टेंबिवली 8 धावा आहेत. शेवटचे चेंडू 18 बनवायच्यात 48. संधी देऊया डीजे मनीष.
सर्वात महत्वाचं राहील. चला टीम वडवली बी जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. ऋतिक पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला प्रतीक पाटील. ऋतिक तयार आहे. गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 48 धावा. इथे बिग हिट केला प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. येतोय खणखणीत षटकार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर ऋतिक, त्याच्यावर आक्रमण करत असताना प्रतीक पाटील जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकच्या बॅटमधून षटकार आला. संघात धाव संख्या धावफलकावर 14 धावा आहेत. 14 रन ऑन द बोर्ड. ऋतिकला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. समोर प्रतीक पाटील. ही सर्वात महत्वाची जय आणि पराजय मधलं अंतर कोण असेल ना, तर मैदानाच्या आतमध्ये असलेला प्रतीक पाटील. त्याच्या बॅटमधून षटकार आला. 14 धावा धावफलकावर आहेत. 17 चेंडू 42 ची आवश्यकता वनुस्फोट टेंबिवली या टीमला. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची शिकार. प्रतीक पाटील बॅक टू द पेव्हिलियन. सर्वात मोठं सुयश ऋतिक पाटीलला. फलंदाज बाद. एक तेर एक मेरी. पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु दुसऱ्या चेंडूवर तंबूच्या आश्रयाला पाठवलंय ऋतिक पाटीलने प्रतीकला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील आदित्य इन ॲट नंबर 4. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल कव्हर होईपर्यंत आलेले या 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावा टीम टेंबिवली. वनुस्फोट टेंबिवली त्यांच्या विरुद्ध चेंज द गेम वडवली बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक 2024 तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दोन्ही नामांकित संघ आहेत. एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत या पहिल्याच राऊंड मध्ये. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये डू ऑर डाय आहे. त्यामुळे तुम्हाला जिंकावंच लागेल. गोलंदाज ऋतिक तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर आदित्य. ऋतिकचा हा चेंडू सुंदर असा फटका. बॉलवर आलेत कावा. कावाचं क्षेत्ररक्षण सुंदर. कमलेश पाटील. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावसंख्येवर. वनुस्फोट टेंबिवली.
14 चेंडू शिल्लक, 39 धावांचा वान. मॅच अतिशय रंगतदार होईल यात शंका नाहीये. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघांचं नाव जर आपण पाहिलं खूप मोठं आहे आणि दोन्ही संघांची कामगिरी तितक्याच चांगल्या दर्जाची होताना नेहमीच आपण पाहतो. आज एकमेकांच्या समोर आहेत. 17 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा ऋतिक पाटीलची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. ऋतिकने आतापर्यंत 4 चेंडू टाकले, धावा खर्च केल्यात 9. एक महत्वाची विकेट त्याने मिळवली आहे. 14 चेंडू 39 धावांचं समीकरण. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल करत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडवर मोनिश पाटील. मोनिशचा खेळ देखील महत्वाचा राहील. हा डिटेर फलंदाज मोनिश पाटील तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची फलंदाजी पाहिजे आपल्याला. 2-17 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाटील, स्ट्रायकर एंडवर मोनिश. वनस्फोट टेंबिवली त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज द गेम वडवली बी. मॅच अतिशय रंगतदार होताना पाहायला मिळते. वेळ देखील वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. ही महत्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीने येते. 2-17 ऋतिक पाटील तयार. समोर मोनिश पाटील. इथे टाकलेला हा चेंडू मोनिशच्या बॅटमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शुभमचं क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं आणि विशाल पाटीलचं कलेक्शन तितकंच जबरदस्त. MS धोनी स्टाईलने त्याने स्टंप उडवलेत, परंतु तिथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 2-19 धावा. 19 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी तयार आहे गोलंदाज ऋतिक पाटील. 13 चेंडू आणि 13 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 3 कॅमेराच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. 3 पंच आहेत या स्पर्धेमध्ये. जाव्या मैदानाच्या आत ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वनस्फोट 2 बाद 20 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. चेंज द गेम वडवली बी. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर चला मोनिस आणि मोनिसच्या जोडीला मैदानामध्ये आपण आदित्यला पाहतोय. शेवटचे 12 चेंडू आहेत, 36 धावा. हे षटक अतिशय क्रुशियल राहील. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करेल टीम टेंबिवली. तर दुसऱ्या बाजूला वडवली बी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करताना पाहायला मिळेल. ऋतिक वेळ वाचवणं गरजेचं राहील. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. जास्त वेळ तुम्ही खर्च करतायत. शुभम मालेत आता गोलंदाजी मार्ग. रिक्षा आहे, त्या रिक्षेच्या आतमध्ये आमचा कॅमेरामन आहे. 2 प्रेक्षक वर्ग आतमध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीनं तुम्ही थोडंसं बाहेर बसले तर खूप चांगलं होईल. धावत पळत जर तिथे आले तर ते तुमच्या अंगावर येऊ शकतील, ही विनंती आहे. धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून खऱ्या अर्थानं क्रिकेटला मजा आहे आणि तुम्ही
आम्ही सांगितलं ते ऐकलं, त्याहून अधिक मजा. जाऊया मैदानाच्या आत. शुभम आलेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे शुभम पाटील. स्ट्रायकर एंडवर मोनिसा. जिम्मेदारी मोनिसच्या खांद्यावर आहे. पहिला चेंडू इथे पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. बायच्या रूपाने एक सिंगल आली. संघा जाऊ संख्या धावफलकावर 21 धावा आहेत. 2 बाद 21 धावा. टेन क्रिक लाईव्ह कुणालजी मात्रे, धनराजजी मात्रे यांची ऑफिशियल टीम अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्किंग करते. त्यांचं विशेष आपण कौतुक करू. त्यामध्ये अभिषेक कामत आहे, दुसऱ्या बाजूला दीपेश मात्रे, सौरभ कांबळे आणि ऑपरेटर संदीप घायाळ यांचे विशेष आपण कौतुक करू. जाऊया मैदानाच्या आत. भरपूर वेळ खर्च करतायत. सातत्यानं सूचना आयोजक कमिटीत आमच्यापर्यंत येत आहेत. टीम चेंज द गेम वडवली बी. ऋतिक पाटील थोडस लक्ष द्या. विकास पाटील थोडस लक्ष देणं गरजेचं राहील, कारण ऑलरेडी आपण 20 मिनिटाचाच वेळ दिलेला आहे एक इनिंग साठी. मोनिस पाटील स्ट्रायकर एंडवर. शुभमचं हे षटक अतिशय महत्वाचं आहे. 12 चेंडू 35 धावा. टीम बिवली त्यांच्या विपक्ष वडवली बी. एक चित्तथरारक सामना. इथे टाकलेला हा चेंडू मोनिस पाटीलच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 6 धावा. चेंज करणार आहोत. शेवटचे 11 चेंडू आहेत आणि 29 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिला चेंडू अबांतर. दुसऱ्या चेंडूवर आलेला षटकार. विशाल तिथे गेलेत. काहीसा कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते शुभमला, कारण शुभम पाटीलचं हे षटक अतिशय महत्वाचं राहील. 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. मोनिस पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. डावकर आताचा विस्फोटक फलंदाज. त्याच्या पाठमधून षटकार आला. 11 चेंडू 29चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. अव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचे आपल्याला. शुभम पाटील तयार. समोर मोनिस. इथे टाकलेला हा चेंडू मोनिसच्या बॅट मधून रिवर्स खेळले. तिथे कमलेश पाटील कावा आहेत. कावाचं क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. तिथे रनआउटची संधी आहे. काय क्षेत्ररक्षण करतोय कमलेश पाटील कावा. तितकंच चांगला थ्रो आणि तितकंच चांगलं पिकअप करत असताना ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल. 28 धावा. 28 बनवल्यात. त्या बनवण्यासाठी चेंडू घेतले 14. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 28 बनवायच्यात. टीम वनुस्फोट टीम बिवलीला. समर चेंज द गेम वडवली बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सर्वांच्या नजर आहेत या मॅच वर, कारण दोन दादा संघ एकमेकांच्या समोर. 10 चेंडू 28चं समीकरण. शुभम. शुभमचा हा चेंडू आणि तिथे मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. पंचांनी नो बॉल कळवला आणि तदनंतर ऋतिक पाटील अर्थात चेंज द गेम वडवली बी यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. काय निर्णय येतोय ते पाहायचं आपल्याला. खेळाडू कक्षामधून कमेंट्स करू नका, ही विनंती आयोजक कमिटीची. नो बॉल आहे. नो बॉल असेल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. खेळाडू कक्षामधून कुणी कमेंट्स करणार नाही, आयोजक कमिटीची सूचना.
जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे 27 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर इनवर आदित्य. 10 चेंडू 27 धावांचं समीकरण. फ्री हिट शुभम पाटील. आदित्यच्या बॅट मधून फटका दमदार आहे. फटक्यात वजन, धावा अर्धा डझन, सिक्सर. एकवीस धावा आदित्यच्या बॅट मधून अद्वितीय सिक्सर आपण पाहिलाय. काय फटका त्याने खेळलाय. 35 धावा आहेत. वनुस्फोट टेंबिवली. 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणात सातत्यानं बदल, शुभमला सातत्यानं विकास असेल, कावा असेल, कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचा किती इफेक्ट होतो ते पाहायचंय आपल्याला. इथे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचंय आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार आहेत. 9 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाईल ते पाहायचंय आपल्याला. शुभम गोलंदाजी मार्कवर. समोर आदित्य. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. ओहो, कल्पेश कडून थोडीशी मिस्टेक. या थोड्याशा लहान लहान चुका आहेत ना, त्या तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जातील. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 37 धावा धावफलकावर. कल्पेश कडून पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाला. त्याचा फायदा. 2 धावा आल्या. आदित्याला स्ट्रायकर एंडवर. शेवटचे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. वनुस्फोट टेंबिवलीला. समोर चेंज द गेम. वडवली बी नावामध्ये सर्व काही. गेम चेंज करण्याची खूप मोठी क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला वनुस्फोट टेंबिवली. यंदाचा हंगाम या संघाने अक्षरशः गाजवलाय. आदित्य सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. 8 चेंडू 19 धावांचं समीकरण. हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. अनिल आलेत बॉलवर. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सर्वात महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आता शुभम आपल्याला पाहायला मिळेल. कारण चेंडू अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 7 आणि धावा बनवायच्या 18. 7 चेंडू 18चं समीकरण. वडवली बी कल्याण डोंबिवली. दुसऱ्या बाजूला टेंबिवली भिवंडी. रंगत वाढते या स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकामध्ये. आमचे आयोजक त्यामध्ये सचिन दादा दळवी, नितेश दादा मेहर, मिलिंद दादा दळवी, सचिन दादा दळवी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा यांचं हे दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. 3रा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. जशी जशी मॅच क्लोज जाईल तशी प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बरोबर ऑनलाईन जोडतात. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. 3500 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. या दोन्ही टीमची फॅन फॉलोइंग जर पाहिले आपण तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. 7 चेंडू 18चं समीकरण. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभम पाटील समोर फलंदाज जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचा बॉल या षटकातील. 7 चेंडू 18 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत चौकार. पार्को मात्र चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन बनले आणि त्या चॅम्पियन बनण्यामध्ये जे संघ मालक होते आरोही 11 चे
यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मंगेश दादा आणि सरकार बैलाचे मालक मंगेश दादा आणि ऋषिकेश पाटील यांच्याकडून स्पेशली टीम वडवली बी साठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 6 चेंडू 14चं समीकरण आहे. मॅच रंगात आली आहे. शुभमच्या एका ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत त्या 22. 6 चेंडू 14चं समीकरण. शेवटचं षटक आता कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल ते आपल्याला पाहायचं. हातामध्ये चेंडू आहे. ऐसा कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये दिला जातो. त्याचा किती फायदा होतो ते आपल्याला पाहायचं का. बॅटिंग गेली शुभमच्या एका षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आहे. एका बाजूला वनुस्फोट टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूला संघ चेंज द गेम वडवली बी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम षटक अतिशय महत्वाचे. इथे डॉट बॉल अतिशय महत्वाचे असतील टीम वडवलीसाठी. तर येणारे मोठाले फटके मैदानामध्ये टीम टेंबिवलीला विजयाच्या जवळ घेऊन जातील. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गेलेत. काहीसा कानमंत्र दिलाय. त्याचा किती फायदा होतो ते आपल्याला पाहिजे. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 6 धावा बनवायच्या. 14 6 चेंडू 14 धावा. मोनिश पाटील आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर जयेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचे 6 चेंडू 14 धावांचं लक्ष्य. एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतायत, आपण पाहतायत. 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. अजूनही जर आपण 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. येणाऱ्या नवनवीन क्रीडा स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येतील. एका चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जाव्या मैदानाच्या आत जयेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 1,38,396 सबस्क्रायबर आहेत. 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीचे. गोलंदाज तयार. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जयेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट मध्ये. रुपेश क्षेत्ररक्षण सुंदर होते. तितकं चांगली फेकी रुपेशची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी या क्रीडा स्पर्धेत. 5 चेंडू 13 धावा. सामना हाय व्होल्टेज. जिंकणार कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट की जिंकणार भिवंडीचं क्रिकेट ते आपल्याला पाहायचंय. जिंकणार टेंबिवली की जिंकणार वडवली बी ते आपल्याला पाहायचंय. 4000 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 क्रिकेटचा थरार. सातत्याने भरली जाणारी ही क्रीडा स्पर्धा. एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रिकेट स्पर्धा. सचिन दादा दळवी असतील, नितेश दादा मेहर असतील, मिलिंद दादा दळवी असतील, सचिन दादा दळवी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेचा हा रंगारंग सोहळा. तिसऱ्या दिवसामध्ये ओपन ग्रामीणचा थरार. 8 मातब्बर संघाने ऍक्शन आहेत. जयेश गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर मोनिस पाटील. एक डॉट बॉल मॅच मध्ये चेंज द गेम वडवली. एक मोठा फटका टेंबिवली विजयाच्या जवळ. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर आदळतोय. ऋतिक आलेत बॉलवर. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 44. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावा. स्ट्रायकर एंडवर असणारा फलंदाज मोनिस तितकंच चांगलं क्रिकेट खेळलाय. परंतु जयचं कौतुक व्हायला पाहिजे. दबावामध्ये 2 चेंडू त्याने अतिशय सुंदर टाकलेत. 4 चेंडू 12 धावांचं समीकरण. वनस्फोट टेंबिवली की चेंज द गेम वडवली बी ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल घेतली. तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय शुभम पाटील कडून. आणि इथे घेतलेल्या आहेत त्या धावा 2 धावा घेतल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 46. वनुस्फोट टेंबिवली शेवटचे 3 चेंडू 10 धावा. कोण जिंकणार हा थरार ते आपल्याला पाहायचंय. जय आणि पराजय
एका संघाला जिंकायचं, एकाला पराजित व्हायचंय, परंतु सामना दोन्ही संघ आलेल्या तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकतायत हे तितकंच खरं आहे. 3 चेंडू 10 धावा, गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहे. जयेश पाटील स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य 3 चेंडू 10 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. शेवटचे 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. वनुस्फोट टेंबिवलीला हा सामना जिंकण्यासाठी. समोर चेंज द गेम वडवली बी. 4302 प्रेक्षक वर्ग आपल्या बरोबर जोडलेत शेवटचे 2 चेंडू पाहण्यासाठी. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. 2 चेंडू 9 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत 9 धावा. धगधग प्रत्येकाच्या मनामध्ये. जिंकणार कोण? इथे वडवली जिंकणार की इथे जिंकणार टेंबिवली? ते आपल्याला पाहायचं आहे. परंतु आमच्या आयोजक कमिटीने जी मेहनत घेतली आहे, जे कष्ट घेतलेत, स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक फेमस झालाय यात शंका नाहीये. एक जबरदस्त आयोजन, एक जबरदस्त नियोजन. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. कुठेही जाऊ नका, थरार पहा. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचा एक रंगारंग सोहळा, एक रंगतदार सामना. 2 चेंडू 9 धावा. हा सामना अतिशय महत्वाचा. गोलंदाज तयार जयेश. 4 चेंडू अतिशय भेदक त्याने टाकलेत. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मोनिस फुलटाच. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. शरण गुडगा टेक और मेरे दोस्त सिक्सर देख. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. मोन्याच्या बॅट मधून आलाय षटकार. 1 चेंडू शिल्लक आहे. 3 बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. जेवढा प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल, वनुस्फोट टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा चेंज द गेम वडवली या दोन्ही संघांचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. शेवटचा 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 3 धावा. 5100 प्रेक्षक वर्ग हा शेवटचा बॉल पाहण्यासाठी आपल्या बरोबर गोळा आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करू. प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि अजूनही जर आपण 10 क्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपली वाहिनी एक जबरदस्त टेलिकास्ट आज दाखवते. त्यांचं सर्वांचं ऑफिशियलचं सहर्ष स्वागत करू. चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. 1 चेंडू 3 धावा. टेंबिवली की वडवली, वडवली की टेंबिवली, भिवंडी की त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ, टेंबिवली की त्यांच्या विरुद्ध खेळणारा वडवली बी ते पाहिजे आपल्याला. ऋतिक मात्रे वडवली यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या संपूर्ण आयोजक कमिटीसाठी आणि स्पेशली वडवली बी साठी त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 3 धावा. धगधग प्रत्येकाची वाढली आहे. जिंकणार कोण? कारण प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. इथे एकाला जिंकायचंय, एकाला पराजित व्हायचंय. गोलंदाज तयार आमचे मित्र गोविंद कामत यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या टीम वडवली बी साठी. 1 चेंडू 3 गोलंदाज तयार. 1 चेंडू 3 धावा. जयेश तयार. बिगिट तिथे कावा झेल त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि टीम वनुस्फोट टेंबिवली दुसऱ्या फेरीत दाखल. हार्डलक चेंज द गेम वडवली बी. एक जबरदस्त सामना, प्रेक्षक वर्गाची डोळ्याची पार न फेडणारा सामना. मोनिस पाटील मोन्याच्या पाठमधून आलेला जबरदस्त शेवटच्या बॉलवर षटकार आपण पाहिला. अभिनंदन वनुस्फोट टेंबिवली.
थँक्यू टीचर थँक्यू. मित्रांनो तुम्हाला टेंबिवली आणि वडवली बीचा खेळ आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. हार्ड लक.